आता रंगपंचमीला संपून बरेच दिवस झाले तरी हा भाऊ लोकांच्या अंगावर पाणी का उडवायलाय थांबा सांगतो. रामराम मंडळी, मी पवन आणि आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज सकाळी सकाळीच माझ्या घरी राज आला आणि म्हणला आपल्याला शेतात फवारण्यासाठी पिचकारी घ्यायची आहे. मग त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण निघालो पिचकारी घ्यायसाठी नांदेड. पिचकारीच्या दुकानात आलो आणि बऱ्याच पिचकाऱ्या बघितल्या, पण एक पण पिचकारी चांगली वाटना केली. मग एकूण तिकून या दुकानामध्ये आम्हाला एक पिचकारी भेटली आणि ती आम्हाला आवडली. आता ही नवीन घेतलेली पिचकारी घरी जाऊन बंद पडलेली निघू नये म्हणून इथंच आम्ही सगळी पिचकारी चेक करून घेतली आणि सगळं सामान बरोबर घेऊन टाकलं. इकडे भाऊ पण आपल्याला पिचकारी कशी वापरायची ते सांगू लागला. फिट करून लाव, हे उडून जाते ना, त्याच्यातली जे उडाले ना खराब होती, ते कोणच द्यायचं कामाचं आहे. मतलब भाऊनं चांगली पिचकारी देऊन चांगल्या पिचकारीचं चांगलं बिल पण हातात दिलं होतं. आता आपण जिथं जिथं जातो तिथं तिथं आपल्या ब्लॉगची मार्केटिंग करायचं सोडत नाही, म्हणून या भाऊकडून फॉलो करून घेतलं आणि आपला एक फॉलोअर वाढवला. आता पिचकारी तर घेतली होती, पण पिचकारीचं सगळं सामान बरोबर आहे की नाही ते बघून घेतलं आणि पिचकारी घेऊन आम्ही या दुकानाच्या बाहेर पडलो. आता दुकानाच्या बाहेर पडलोच होतो तेवढ्यात आम्हाला योगेशनाचा फोन आला आणि तो म्हणला की माझ्या बाळाला चार्जिंगचा पंखा घेऊन या, म्हणून इलेक्ट्रिक शॉप मध्ये आलो आम्ही. आता या इलेक्ट्रिक दुकानात आल्या आमच्या कानावर कोणतरी चांगल्या आवाजात गाणं म्हणाले असं मला वाटलं, म्हणून मी राजला घेऊन दुसऱ्या दुकानात पाहायला गेलो. तर हे मामा इथे एवढ्या सुंदर आवाजात गाणं म्हणू लागले की बघायचं कामच नाही. आता मामाचा आवाज एवढा भारी होता की आमच्या टेन्शन आलेल्या मेंदूला प्रसन्नता वाटली आणि आम्ही पंखा घेण्यासाठी या दुकानात आल्यानंतर राज म्हणला हे पंखा घेऊया. मग मी त्याच्या हो मध्ये हो मिक्स केली आणि हा पंखा आम्ही सांगला. मग या भाऊनं पंखा पूर्णपणे पॅक करून दिला आणि पंखा घेऊन आम्ही निघालो योगेश भाऊला पंखा द्यायला. आता योगेश भाऊच्या दुकानामध्ये आम्ही पोहोचलो होतो आणि पंखा योगेश भाऊच्या हातात देऊन पैसे घेऊ लागला. राज योगेश भाऊचे पैसे मोजते, तोपर्यंत तुम्ही फॉलो करून टाका पटकन. लोक झालं फायनली आम्ही आता घरी आलो. टेन्शन नाही, गाडी लावली, आमचं मॅटर मिटलं.